बाबू, आज सकाळी तुला भेटलो तो तुझा मित्र म्हणून. आता भेटतोय तो गावकरी म्हणून. बर मग त्याला सांगा या गावात पाऊल टाकायचं नाही म्हणून. बापूला गावाचा रस्ता बंद. ये चाल. त्याच नाही अरे तुला करतोस. हा ते डबा दे इकडं, डबा दे. काका काका काय प्रकार चाललाय आम्हाला कळत नाही. आज सकाळी ग्रामस्थांची सभा झाली. त्यात एकमुखी ठरलाय तो ब्राह्मण्य सोडून महार झालास म्हणून या ब्राह्मणांच्या गावात तुला प्रवेश नाही. तुमचा सुद्धा निर्णय. बापूराव, हा गावचा निर्णय. तुम्ही काशीला जाऊन शुद्धीकरण करून घ्या. आम्ही तुम्हासनी पालखी मधनं मिरवत नेऊ गावात. अव गावानं तुमच्या शुद्धीकरणासाठी 3000 रुपये जमा केल्या ती. घ्या. म्हणजे पाटील 3000 रुपयात माझं इमान विकत घ्यायचंय गावाला. मग सांगा की तुमच्या इमानाची किंमत. बस. अरे या ब्राह्मणाने आतापर्यंत लाखाने पिलावळ घातली, पण त्यात बापूराव किती आहेत? किती आहेत बापूराव? माझ्या राजा मागे फिर. तुला येऊ नको या गावात. थुंक या गावावर. सकाळी तसा भेटलो, रात्री हा असा भेटतोय. जा जा माझ्या राजा, जा जा जा. अरे अख्खा महाराष्ट्र तुझा आहे. मास्तर, आज 2 महिन्यांनी लेखणी हातात धरली. लई बरं वाटलं. कवन लिहताय वर? कवन कुणासाठी लिहिणार आणि ऐकणार कोण? माझ्यावर बी फुल्या मारा आणि डफावर बी मारा. फुल्या मारा लेखणी हातात धरली. लेखनीची इज्जत घालवलीत मास्तर, लेखनीची इज्जत घालवलीत. लोकांनी माझ्यावर फुली मारली आहे. 10 गावांहून नकार आलाय. यादी फाडून बहिष्कार तोडता येणार नाही. नामुष्कीनं मान खाली घालून बसला तर नाही तोडता येणार. अहो हाती डफ घेऊन उभं राहा. मारा थाप डफावर आणि द्या हरळी.
लोक धाव घेतील तुमचं कवन ऐकाया. लोक लोक येतील, पण थिएटर थिएटर कुठे आहे? हवं कशाल तुम्हाला थिएटर? तुम्ही जिथं जाल तिथे तुमचा फड जमल. अहो जिथे तुमच्या डफ्यावर थाप पडल तिथे माणसांच्या अंगावर काटा फुलल. नाही नाही पवळे. मास्तर अहो कसं सांगावं तुम्हासनी? तुमच्या वाणीत जादू आहे, लेखणी ताकद आहे. नजरेत जरा बाणा, शब्दांचं घन घाला आणि बघा या मुठभर बामणांच्या बहिष्काराच्या कशा ठिकऱ्या उडतात ते. नाही नाही पवळे नाही. मास्तर मास्तर अहो चिलटाने दिव्याला घेरलं तर दिवा नाही इजत, चिलट मरत्यात. माझा ऐका, चला माझ्या. नमस्कार मास्तर. नाही, चुकताय तुम्ही. मी मास्तर नाही, मास्तरडे आहे. नाही नाही असं म्हणू नका मास्तर. आमच्या हातनं लई मोठी चूक झाली. माफ करा आम्हाला, माफ करा, मल्हारराव. माफ करा मास्तर. मल्हारराव असं काय करताय? अहो आज सगळ्यांनी मला सोडल्यानंतर तुम्ही एकटे परत आलात, दोस्तीची इज्जत केलीत. आम्ही तुमच्या दोस्तीची इज्जत राखली ना. आता तुम्ही आमच्या दोस्तीची इज्जत राखा. मल्हारराव, तुम्हाला माझी प्रतिज्ञा ठाऊक आहे ना? मास्तर अहो तुम्हाला भेटायला म्हणून खोलीवर गेलो तर पवळाबाई या पोशाखाला कवटाळून ढस ढसा रडत होती. तिच्या हातनं हा कोट हिसकावून घेतला आणि फिरा हाऊस माझ्या नावावर 6 महिन्यासाठी घेतलंय. आता बघूया तुम्हाला कोण अडवतोय ते. नाही म्हणू नका मास्तर, नाही म्हणू नका. अहो माणसं उतावळी झालीत तुमचा तमाशा बघाया. तुम्ही फक्त हा पोशाख घालून पवळा संघ उभं राहा मास्तर, उभं राहा. मल्हारराव, तुमचे हे उपकार मी कसे फेडू? मर्दावानी फडात उभा राहून. अरे पद्या, सिंच्या त्यांच्यावर बहिष्कार आहे. तू हे काय करतोय? अरे ऐक ऐक पद्या, अरे सिंच्या, अरे त्यांना बोलावू नको. अरे ऐक, अरे पद्या. तेव्हा तुमच्या पायात कायमचा मोडून पडलेला बापूरावाचा काटा आम्ही कायमचा काढून टाकावा अशी तुमची कायमची इच्छा. अहो माझीच नाही, साऱ्या ब्राह्मण जातीची इच्छा आहे. अहो गावात तोंड दाखवायची लाज वाटायला लागले. सारे विचारतात त्याचा मोकार सुटलेला हा भ्रष्टाचार तुम्हाला चालतो कसा? सावकार, हा एवढा काटा तुम्ही काढाच. अहो सारी ब्राह्मण जात तुमच्या उपकारात राहील हो. परत तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? आता कसं तुम्हाला सांगावं? त्याचं काय, पुण्यांदा त्याचा फड जेव्हा सुरू झाला हो. तेव्हा त्याच्यावर बहिष्कार टाकणार तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये हजर होता, आम्ही नव्हतो. हो गेलो होतो, पण बहिष्कार असताना तेथे कोण कोण गेले हे पाहण्यासाठी गेलो होतो. पण कसे अंगभर उपरणे घेऊन अहो आम्हाला कोणी ओळखलेच नाही. आता बी तुम्हासनी कुणी ओळखणार नाही अशाच पद्धतीनं आम्ही त्याचा काटा काढू. हा, पर आमचं नाव कोणाच कळता कामा नाही. छे, अजिबात नाही. बाण गंगेची शपथ घेऊन सांगतो. हा, आणि तशी जर वेळ आली ना तर हे सारे पाप आम्ही आमच्या शिरावर घेऊ, पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही. तुमच्या शिरावर? हो. निघा निघा.
निघा निघा बिंदास जा. बापूराव मिळालाच म्हणून समजा. काय ते बाकी काय नाही, चांगले होते तसे अगदी म्हणजे झाले मनासारखे झाले. लेले. ओ लेले, रात्रीचे 2 वाजले. निघा 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 निघा. अडकला. बकरा अगदी मुंडी पर्यंत अडकला.